नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते. माझ्यासोबत आहेत धोम मोहितेंचे चिरंजीव आणि त्यांनी सांगितले की धोम मोहिते ह्यांच्या हे वर्ष हे शताब्दीचं वर्ष आहे. 23 जुलै 1926 साली त्यांचा जन्म झाला होता. धोम मोहिते आपल्याला माहिती आहे की सागरेश्वर जे अभयारण्य आहे ते सागरेश्वर अभयारण्य जे आहे ते आज आपल्याला अभयारण्य दिसतं आहे, पण ते एकेकाळी माळरान होतं. त्या माळरानावरती खऱ्या अर्थानं हजारो वृक्ष लावून त्यांची जपणूक करून त्यांची सेवा करून त्यांनी पहिलं आशिया खंडातील मानवनिर्मित अभयारण्य त्या ठिकाणी स्थापित केलं. मला वाटतं ही जगाच्या पाठीवरची फार मोठी गोष्ट आहे की एक माणूस उठतो, मोहिते वडगाव त्यांचं गाव, त्यातून तो उठतो आणि त्यांना माळरान दिसतं आणि तो झाडं लावण्याची प्रेरणा घेतो. ही प्रेरणा का आली? कारण ते खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य सैनिक होते. स्वातंत्र्य लढ्यातही धोम मोहित्यांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आणि मौल्यवान होता. स्वातंत्र्यानंतर काय करायचं तर त्याने एक संकल्प केला की स्वातंत्र्यानंतर जे उजाड माळरान आहे त्या उजाड माळरानावरती भरपूर झाडं लावायची. आणि आज आपण जे सागरेश्वर अभयारण्य म्हणतो तिकडची जैवविविधता संपन्नता बघतो ती कोणामुळे असेल तर धोम मोहिते यांच्या प्रयत्नामुळे असेल. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले, राज्य शासनाचे केंद्र शासनाचे बरेच पुरस्कार मिळाले. 100 वर्ष या महामानवाच्या जयंतीला झालेलं आहे. खऱ्या अर्थानं झाडे लावा झाडे जगवा ही जी म्हण आहे ही म्हटले नाहीत तर त्यांनी प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी केली, ती म्हण कृतीत आणली. शाळेत आपण शिकलोय झाडे लावा झाडे जगवा, पण झाडे लावली तर आपलं काम संपत नाही, झाडे जगवली पाहिजे. याचं आदर्श आणि मूर्तिमंत उदाहरण धोम मोहितेंनी या ठिकाणी घालून दिलं. त्यांचा 23 जुलै 1926 रोजी त्यांचा जन्म झाला. 23 जुलै 2026 साली त्या ठिकाणी त्यांची शताब्दीची साजरी होते. आणि भारतातील म्हणजे आशिया खंडातील मी ज्याचा उल्लेख केला की पहिले मानवनिर्मित अभयारण्य आहे. आणि त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अजून एक चांगला संकल्प करण्यात आला की आजूबाजूचे जे सरपंच आहेत म्हणजे सागरेश्वर अभयारण्याच्या बाजूला ज्या काही ग्रामपंचायती आहेत 10 गावचे तिथल्या सरपंचांना बोलवून त्यांच्या हाती वृक्षारोपणाचा कार्यक्रम त्यांचे चिरंजीव सुधो मोहिते यांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे. मला वाटतं की बराच वेळा बघतो की मुलाने सुरू केली तर म्हणजे वडिलांनी सुरू केली तर मुलगा त्याचं पालन करत नाही. पण सुधो मोहिते असं एक व्यक्तिमत्व आहे की वडिलांचं वसा आणि वारसा ते आता पुढं नेत आहेत आणि त्याला आपल्या सर्वांची साथ पाहिजे. उद्याचा 23 जुलैचा कार्यक्रम हा शताब्दीचा कार्यक्रम हा आपल्या सगळ्यांचा जल्लोष आहे. आपल्या गावातला आपल्या मातीतला एक माणूस पूर्ण आशिया खंडातलं पहिलं मानवनिर्मित अभयारण्य उघडतो आणि ती सुरुवात करतो. आपण टी व्हीला इतर बऱ्याच जणांच्या स्टोरी ऐकतो, पण ही स्टोरी खऱ्या अर्थानं खऱ्या माणसाची आपण जगली पाहिजे, जागवली पाहिजे, आपण सांगितली पाहिजे. त्यामुळे मी पहिल्यांदा सुधो मोहितेंचं धन्यवाद होतो की हा जो वारसा आहे साहेब तुम्ही हा खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने तुम्ही चालवला आहे. आणि आजही तुम्ही सांगताय लोकांना की वृक्षारोपणाचं महत्त्व, विकासाबरोबर वृक्षारोपण आणि वृक्षाचं जतन आणि संवर्धनसुद्धा महत्त्वाचं आहे. नुसतं झाडं लावून फायदा नाही. मला वाटतं आपण या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमात सहभागी व्हा. उद्या त्यांचा 23 जुलै रोजी कार्यक्रम सागरेश्वर अभयारण्यात सर्व सरपंच जे 10 गावचे येणार आहेत त्यांच्याबरोबर आहेत. आणि 26 जुलै रोजी मोहिते वडगाव ग्रामपंचायतीच्या इथे त्या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. मला वाटतं की त्या रक्तदान शिबिराला आपण यावं. धोम मोहित्यांना आपल्या मातीतल्या माणसाला, आपल्या गावातल्या माणसाला, आपल्या तालुक्यातल्या माणसाला खऱ्या अर्थानं जर आदरांजली आणि श्रद्धांजली व्हायचं असेल तर आपण त्या ठिकाणी यावं आणि आपण रक्तदान करावं. खऱ्या अर्थानं हा माणूस म्हणजे फार मोठा आहे, आपल्याला त्याची व्याप्ती माहीत नाही. उद्या आम्ही सांगतो की आपण हा माणूस एवढ्या उंचीचा आहे की त्याला पद्मश्री पद्मविभूषणसारखे पुरस्कार मिळणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण फॉलोअप केला पाहिजे. आपण सगळ्यांनी एक चळवळ उभारली पाहिजे की खऱ्या अर्थानं मानवनिर्मित अभयारण्य उभारणारा हा माणूस त्याला खरोखरच पद्मश्रीच्या योग्यतेच आहे. आणि आपल्या भागातील सर्व लोकांनी पक्ष विसरून, जात विसरून, पंथ विसरून, धर्म विसरून या माणसाला जर पद्मश्री दिला तर खऱ्या अर्थानं सागरेश्वर अभयारण्याचं नावारूपाला येईल. तिकडचं पर्यटन वाढेल आणि तिकडचं पर्यटन वाढल्यानंतर ज्या भागचं पर्यटन वाढतं आहे, आज आपण जातो हिमाचलला, आपण जातो शिमल्याला, आपण म्हणतो झाडं बघायला चला, आपण महाबळेश्वरला जातो, पण कधीतरी सागरेश्वरच्या कुशीतमध्ये तुम्ही जावा.
त्या ठिकाणी धोम मोहित्यांचा आवाज तुम्हाला नक्कीच येईल. ते सांगत असतील, ते संदेश देत असतील. वृक्षवल्ली आम्हा सोयरे जे संतांनी शिकवण दिली तीच धोम मोहित्यांनी आपल्या या भागाला दिलेली आहे. सर्वांना विनंती करतो या शताब्दी महोत्सवामध्ये आपण सहभागी व्हावं. धन्यवाद.